राधानगरी ताजीपूर रस्ता अवजड वाहनासाठी 45 दिवस राहणार बंद। निपाणी देवगड राज्यमार्गाची प्रचंड दुरावस्था झाली असून अनेक ठिकाणी रस्ता उखडला आहे। या खड्ड्यामुळे रस्त्यावरून जात असताना अनेक जणांची आदरापट होते। त्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मागणी होत आहे। त्याची दखल घेऊन या राज्यमार्गाचे नूतनीकरणाचे काम चालू होणार आहे। त्यासाठी 10 मार्च ते 30 एप्रिल पर्यंत राधानगरी ताजीपूर रस्ता बंद राहणार असून 45 दिवसाच्या या काळात पर्यायी रस्ता सुचवण्यात आला आहे। जागोजागी पडलेले खड्डे आणि उखडलेल्या साईड पट्ट्या, त्यातून होणारे वाहनांचे अपघात, त्यामुळे निपाणी ते देवगड रस्ता म्हणजे वाहनधारकांसाठी शिक्षा बनलाय। पण हा रस्ता आता नव्याने चालू होणार। मार्गाच्या दुरुस्तीचे काम 10 मार्च पासून सुरू होणार आहे। सुमारे 45 दिवस हे काम चालणार असून या काळात या रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्याची सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केली आहे। त्यानुसार लहान वाहने बालिंगा, कोते, धामोड, तारळे, कारिवडे, ताजीपूर या मार्गे कोकणात जातील, तर कोकणातून कोल्हापूरकडे येणारी वाहने नांदगाव फाटा, वैभववाडीतून गगनबावडा मार्गे कोल्हापूरला येतील। तसंच कर्नाटकातून कोकणात जाणारी वाहने संकेश्वर, गडिंग्लज, आजरा, आंबोली या मार्गाने धावतील। निपाणी देवगड राज्यमार्गाच्या नूतनीकरणाचे काम 30 एप्रिल पर्यंत चालू राहणार आहे। त्यानंतर तरी हा रस्ता सुस्थितीत येईल अशी अपेक्षा आहे। केके न्यूज साठी राधानगरीहून मिलिंद कांबळे। आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार, आ ख ख खमंग, ग ग गोकुळ तू हा अगदी घरच्यासारखं कणीदार, खमंग म्हणजेच गोकुळ तूप। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच केके न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।